नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ड्रमस्टिक किंवा मोरिंगा शेवग्याच्या शेंगाचं सूप करणार आहोत। शेवग्यामध्ये खूप न्यूट्रिशन आहे, विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर हे आहे, जे आपले केस, त्वचा आणि डोळे या तिन्हीसाठी खूप उपयोगी आहे। तर बहुतेक वेळेला आपण शेवग्याच्या शेंगा वापरतो, तर आज इथे आपण त्याचं सूप करणार आहोत। तर इथे शेवग्याच्या शेंगा दोन्ही टोकं कापून चिरून घेतलेले आहेत 3-4 इंच। नंतर कुकरच्या भांड्यामध्ये घालून तिथे त्याच्यामध्ये एक कांदा, 2 टोमॅटो, 5-6 एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, 1.5 कप पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन 2 शिट्ट्या शिजवून घेतलेल्या आहे। नंतर कुकर आपोआप नॅचरली प्रेशर कमी झाल्यानंतर ते काढून टोमॅटोची सालं काढते। हे काढणं काही कंपल्सरी नाही आहे, तुम्ही असू द्या, हवं तर राहू देऊ शकता। नंतर ह्या शेवग्याच्या शेंगा त्याच्या आतला जो बिया आणि पल्प जो आहे तो आपण काढून गर सगळा काढून घ्यायचा आहे। तर प्रत्येक शेंग म्हणूनच आपण जरा लांब लांब ठेवल्या तरी चालतं। नंतर हा जो पल्प आहे काढलेला तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ब्लेंडरमध्ये घालतोय आणि हे जे बाकीचं पण आपण कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे शिजवून घेतलेलं आहे ते पाण्यासकट आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे ब्लेंडरमध्ये आणि व्यवस्थित बारीक स्मूथ ब्लेंड करून घ्यायचं आहे। ते इथे तुम्ही बघू शकता ब्लेंड केलेलं। नंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला सूप करायचं आहे त्याच्यामध्ये हे ब्लेंड केलेलं मिश्रण घालायचं आहे। जरुरीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे। आधी आपण थोडं मीठ घातलेलं आहे शिजवताना। तसंच इथे मी एक चिमूटभर लाल तिखट घालते आहे, हे ऑप्शनल आहे। नंतर एक पाव चमचा काळी मिरी पावडर घालते आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी जिऱ्याची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर एक पाव चमचा घालते आहे, हे पण ऑप्शनल आहे। नंतर इथे फ्रोझन मटार किंवा बरोबर फ्रोझन स्वीट कॉर्न, आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी घालायचं। ह्याच्यामध्ये आपण घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लोअर वगैरे काहीही वापरत नाही आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर हे जे मिश्रण आहे हे 4-5 मिनटं उकळून घ्यायचं आहे। आपण सगळे पदार्थ घातलेले आहेत आणि आता उकळतो आहे। चव बघा आणि ज्याची जरूर असेल ते घालू शकता। फोडणी ऑप्शनल आहे, मी घातली आहे तर तुम्ही हवं तर घालू शकता। तर फोडणीसाठी जर घालणार असाल तर 1 चमचा तूप आणि 1 पाव चमचा जिरे घातलेले आहेत। ते तडतडले की ही फोडणी आपण आपल्या उकळत्या सूपमध्ये घालायची आणि झालं आपलं सूप तयार। सर्व करताना लोणी किंवा फ्रेश क्रीम घालून सर्व करू शकता। तसंच बरोबर एखादा टोस्टही देऊ शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।